हॅलो स्टुडंट्स, मॉन्सून ही तुमच्या 6th स्टँडर्ड इंग्लिशची फर्स्ट पोएम. तुम्हाला माहितीच आहे तुमचं सिलेबस चेंज झाला आहे आणि सिलेबसमधली ही पहिली पोएम आहे. तर या पोएम तर मी शिकवली आहे, त्याचे हार्डवर्ड्स दिले. तुम्ही नसेल बघितला व्हिडिओ तर नक्की सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये बघा. पण आता आपण या कवितेचे जे प्रश्न आहेत, फिल इन द ब्लँक्स युजिंग ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. द लँड हॅज ड्राईड, इट्स सो पार्च्ड, याचा अर्थ आहे जमीन सुकलेली आहे आणि ती खूप कोरडी पडली आहे. द रिव्हर्स आर थर्स्टी, म्हणजे नद्या तहानलेल्या आहेत. द क्लाउड्स आर डार्क, हार्क द लार्क, म्हणजे ढग काळे गडद झालेत. चंडोल पक्षाचे गाणे ऐका. लार्क पक्षाचं नाव आहे. फेदर्स स्प्रेड, द पिकॉक स्वे, म्हणजे पिसे पसरून मोर डोलत आहे. बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रिक अँड शिमर, सो शिमर हे उत्तर आहे. विजांचे झटके, विजेची रेग आणि मंद चमक. आता जो क्वेश्चन डी आहे तो काय आहे बघा. कम्प्लीट द सेंटेन्सेस युजिंग युअर प्रेडिक्शन्स, म्हणजे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला इथे वाक्य पूर्ण करायचे आहेत. पहिलं वाक्य काय आहे. इफ इट डज नॉट रेन देन देअर विल बी अ शॉर्टेज ऑफ वॉटर अँड क्रॉप्स विल ड्राय. जर पाऊसच पडला नाही तर पाण्याची टंचाई निर्माण होईल आणि पिके सुकून जातील. सेकंड, इफ इट रेन्स कंटिन्युअसली देन देअर विल बी फ्लड्स एव्हरीवेअर, आणि जर सतत पाऊस पडत राहिला तर सर्वत्र पूर येईल. क्वेश्चन ई आहे. फाइंड अँड राईट द वर्ड्स फ्रॉम द पोएम दॅट राईम विथ. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय बघा. आता इथे बार्कला लार्क किंवा डार्क कवितेतील शब्द आहे. वंडर थंडर, मेरी चेरी, यार्ड हार्ट. आता इथे कसं असतं माहिती आहे, आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रायमिंग वर्ड्स म्हणजे एक तर स्पेलिंगमध्ये साधर्म्य असतं, स्पेलिंग सारखे असतात किंवा उच्चार सारखा असतो. आता इथे वंडर, थंडर, मेरी, चेरी, यार्ड, हार्ड, बार्क, डार्क, तुम्हाला उच्चारामधलं साधर्म्य दिसेल. पुढे क्वेश्चन एफ आहे. रीड द पोएम अँड कम्प्लीट द गिवन टेबल. कविता वाचायची, खाली दिलेला टेबल भरायचा. टेबल काय आहे, समानार्थी शब्द निवडायचे. फ्लॅश, हॅपी, रोअर, कम्प्लिटली वेट आणि स्प्रेड. आपण इथे बघूया. थंडर वर्ड काय, थंडर. सिमिलर वर्ड काय, रोअर म्हणजे गर्जनेसारखा मोठा आवाज. होजचं सिमिलर वर्ड आहे स्प्रेड, म्हणजे पाणी फवारणे. बोल्ट आणि फ्लॅश हा सिमिलर वर्ड आहे. ब्राईट अँड चेअरफुल म्हणजे हॅपी किंवा आनंदी. ड्रेंच्ड म्हणजे कम्प्लिटली वेट, पूर्ण ओला झालेला किंवा भिजलेला. क्वेश्चन जी आहे. विच सीझन इज मेन्शन्ड हिअर. इथे कोणत्या ऋतूचा उल्लेख आहे. द लँड हॅड ड्राईड इट सो पार्च, द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी. याचं उत्तर आहे मॉन्सून, कारण आपण बघतोय की मॉन्सून म्हणजे पावसाचा सीझन. इथे सीझन इज मेन्शन हिअर, पावसाळ्याचाच म्हणजे मॉन्सून ऋतूचा उल्लेख केला आहे. क्वेश्चन एचे. रीड, थिंक अँड कम्प्लीट द फॉलोइंग. सो वाचा, विचार करा, पूर्ण करा. कंडिशन बिफोर रेन आणि आफ्टर रेन, म्हणजे आधी पावसाच्या आधी काय अवस्था होते, परिस्थिती होती, आणि पावसानंतर काय ते सांगायचं. आता इथे स्कायची काय अवस्था होते, तर पावसाआधी द क्लाउड्स आर डार्क, ढग दाटलेले आकाशामध्ये. पावसानंतर क्लिअर अँड ब्राईट, स्वच्छ इंद्रधनुष्य असलेले. लँड, जमिनीची काय अवस्था आहे. जमीन पावसाआधी ड्राईड अँड पार्च, ती कशी कोरडी आहे, आणि पावसानंतर काय, पाण्याने पूर्ण भिजलेली आहे. अर्थची काय अवस्था आहे. हॉट अँड डस्टी, गरम आणि धुळीनं माखलेली आहे, आणि पावसानंतर हॅपी, ग्रीन अँड चेरी, आनंदी, हिरवीगार, प्रफुल्लित आहे. क्वेश्चन आहे पुढचा. फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ रेपिटेशन. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. रीड द फॉलोइंग. फ्लाय फ्लाय लिटिल बर्ड. आता इथे रेपिटेशन काय आलेलं आहे, पुनरावृत्ती कशात झाली आहे. इट्स अ फिगर ऑफ स्पीच, म्हणजे कवितेमध्ये ना एक काय असतं, याला असं म्हणतात भाषिक अलंकार. म्हणजे कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी जे शब्द किंवा जे प्रकार वापरले जातात त्यांना फिगर ऑफ स्पीच म्हणतात. तर त्यातलाच हा प्रकार आहे की शब्दांची पुनरावृत्ती करणं, याला रिपिटेशन हा अलंकार म्हणतात. रिपिटेशन स्पेलिंग लक्षात घ्या. फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ रिपिटेशन. तर आपल्याला आणखीन दुसरी ही उदाहरणं लक्षात घ्यायची आहे. रेन रेन किंवा ओ रेन रेन कम आर वे, ओ रेन रेन कम अगेन. सो इथे सुद्धा रेन रेनचा परत परत पुनरावृत्ती केलेली, म्हणून इथेचं रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच वापरलं आहे. आणि सर्वात शेवटी त्यांनी म्हटलंय की तुम्ही जे शिकताय कविता, तुम्हाला
कलेक्ट पोएम्स रिलेटेड टू रेन अँड प्रेझेंट देम विथ द प्रॉपर रिदम. कविता गोळा करायच्यात आणि त्यांना प्रॉपर रिदममध्ये प्रेझेंट करायच्या. एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन युझिंग व्हेरियस एक्झाम्पल्स. आणि आणखीन वेगळी उदाहरणं शोधून ती लिहायची आहेत. सो अशा प्रकारे आपण ही कविता, याचे प्रश्न आपण हे सगळं सोडवलं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.